मला मंजुरीशावर. नयनतारा येतच असेल ऋषी, म्हणजे एकदम. हो ये, तू आधी शांत हो. एवढी का घाबरलीस तू? अगं कुठे इथेच जवळपास गेला असेल, एखादा मित्र आला असेल, त्याला रिसीव्ह करायला गेला असेल. बघ आमची अनिका ना उगीच छोट्या छोट्या गोष्टींवर ओव्हर रिॲक्ट होत असते आणि ऋषीच्या बाबतीत ती जरा नको इतकी पॉझिटिव्ह आहे. तू नको एवढी काळजी करूस. हो नाही, तुम्ही म्हणताय ते अगदी खरं आहे. फक्त सांगून गेला असताना तर बरं झालं असतं. नंतर तुला एक विचारू? हो हो विचारा ना. अगदी खरं सांग, हा साखरपुडा ऋषीच्या मर्जीने होतोय ना? नाही नाही म्हणजे हो हो, मी त्याला विचारूनच हे लग्न ठरवलंय ताई. तू एवढी अस्वस्थ का दिसतेस? साखरपुडा ठरला तेव्हापासून मी बघतेय तुला, फार अस्वस्थ आहेस तू. तसं काही झालंय का? माया, अगं तू मला मुलीसारखी आहेस. अगं या आपल्या आईला सांगणार नाहीस का मोकळेपणाने काही असेल तर? नयनतारा, ऋषी असा कसा काय गायब झाला? ही कोणती पद्धत आहे? ऐनवेळी गायब होतो? हा बोल ना. अगं रागिणी, ही काय पद्धत आहे तुझी बोलायची? शांत शांत. ही काय चालवलीस प्रश्नांची सरबत्ती? आणि ऋषी कुठेही गायब वगैरे झाला नाहीये, येईल तो. उगीच छोट्या गोष्टीचा कशाला माऊ करताय तुम्ही? ऋषी कुठेच दिसत नाही आणि त्याचा फोन पण लागत नाहीये. नेमका कुठे गेलाय काहीच कळायला मार्ग नाही. आई, दादा कुठल्याच रूम मध्ये नाहीये. असं कसं कुठे नाहीये? मला माझा ऋष हवाय. ऋष कुठे? ऋष असा कसा कुठे पण जाऊ शकतो? माझं तुम्हाला कसं करू शकतो? काय अनिका, ऋषी काय इतका बेजबाबदार नाहीये. आणि तूही इतकी बेजबाबदार नाहीये, लक्षात आहे ना? आई, मी ऋषीचा फोन ट्राय करतोय, रिंग वाजते पण तो फोन उचलतच नाहीये. नयनतारा आंटी, व्हॉट इज दिस रबिशा? व्हॉट इज दिस? तुम्हाला लक्ष नाही ठेवता आलं? तुमचा मुलगा आहे ना तो? मग असं कसं चाललं गेलं? आमचं एंगेजमेंट आहे, तो यायला पाहिजे, त्याला शोधून आणा. अनिका, तोंडावर जरा. कुणाशी बोलतेस याचं भान ठेव तू. रागिणी, अगं जरा समजाव लेकीला. हो समजवते. अनिका, अनिका इकडे ये. तुझं काय चाललंय? जरा शांतता राहा, धीर धर. हे बघ, ऋषी लहान नाहीये आणि तसंही तो नयनताराच्या शब्दाच्या बाहेर नाहीये, तर टेन्शन घेऊ नकोस. तो येईल, बाहेरच गेला असेल.